नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात. द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. सध्या 8:40 होत आहेत आणि आज दिवसभरात राज्यामध्ये कसं हवामान राहणार आहे, कोणत्या भागात विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पडणार आहे, या संदर्भात तुम्हाला अपडेट देण्याचा मी प्रयत्न करणार आहोत. सध्याच्या काळातले जर आपण सिस्टम बघितले तर एक उत्तर प्रदेशच्या भागावर सायक्लॉनिक सर्क्युलेशन आहे. इकडे वेस्ट बेंगॉलमध्ये एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे. तसंच इकडे मध्य महाराष्ट्राच्या भागावर एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे. इकडे वेस्ट विदर्भाच्या भागावर एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे. एक कमी दाबाचा पट्टा मध्य महाराष्ट्रापासून मध्य प्रदेश होत इथे उत्तर प्रदेशच्या भागापर्यंत येत आहे. तसंच एक कमी दाबाचा पट्टा उत्तर प्रदेशपासून बिहारच्या भागापर्यंत बनलेला आहे. एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन असमच्या भागावर बनलेला आहे. तसंच एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे तमिळनाडूच्या भागावर बनलेला आहे. इथून एक कमी दाबाचा पट्टा मराठवाडा होत विदर्भापर्यंत बनलेला आहे. या सर्व हवामान प्रणालीच्या मधात राज्यामध्ये आज कोणत्या भागात विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पडणार आहे, या संदर्भात आपण तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्या पाहू शकता या सॅटेलाइट इमेजमध्ये आपण या दक्षिण भारतच्या भागामध्ये केरळ आणि इकडे कर्नाटकाच्या भागामध्ये जबरदस्त पाऊस देणारे ढग आपल्याला दिसत आहेत आणि उत्तरच्या भागामध्ये सध्या आपल्याला ढगाळ वातावरण कमी दिसत आहे. तर एकीकडे पाऊस वाढत आहे आणि एकीकडे उष्णतेची दाट लाट आपल्याला पाहायला भेटत आहे. जर आपण आज दिवसभराचा न्यूमरिक डेटा मॉडेल बघितला तर आज दिवसभरात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीचा भाग असणार आहे. काहीच भागामध्ये या पाऊस होण्याची शक्यता आहे. यवतमाळच्या भागातही तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे आणि मागील 24 तासामध्ये अकोल्यामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे. बुलढाण्यामध्येही काही ठिकाणी पाऊस झालेला आहे. आज सुद्धा राज्यात काही ठिकाणी अनुकूल वातावरण बनणार आहे, कारण वेदर सिस्टम सक्षम आहेत आणि या वेदर सिस्टममुळे मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागामध्ये काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये वातावरण कोरडे पाहायला भेटणार आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण 1-2 ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि उष्णतेची लाट कोकण किनारपट्टीतील अधिकांश भागामध्ये, मुंबईसह उपनगरमध्ये आपल्याला जबरदस्त पाहायला भेटू शकते. पुण्यामध्येही जास्त पावसाची शक्यता दिसत नाही आहे, खास करून उत्तर भागामध्ये. दक्षिण भागामध्ये खास करून घाटमाथ्याच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते. सातारा आणि कोल्हापूरमध्ये आज पाऊस होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. इकडे सांगली आणि सोलापूरच्या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते. धाराशिवच्या भागातही तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते. जालन्यापर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते. परभणी, हिंगोली, नांदेड या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे, कारण बंगालच्या उपसागराकडून आणि अरबी समुद्राकडून आपल्या महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यात मॉइश्चर फ्लो वाढलेला आहे आणि यामुळे आपल्याला अशी परिस्थिती आज आपल्याला पाहायला भेटू शकते. लवकरच आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये एक स्ट्रॉंग वेदर सिस्टम डेव्हलप होताना दिसणार आहे. येणाऱ्या 22 तारखेला हा वेदर सिस्टम बंगालच्या उपसागरामध्ये पाहायला भेटू शकते आणि या सिस्टममुळे काय होणार आहे नेमकं राज्यावर, तर या संदर्भातला अपडेट तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्या यामुळे आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये विदर्भात पाऊस वाढताना दिसणार आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सुद्धा काही ठिकाणी पाऊस होऊ शकते आणि कोकण किनारपट्टीमध्येही पाऊस वाढताना आपल्याला दिसू शकते. याची शक्यता 25 तारखेनंतर आहे आणि नक्कीच आहे की याबद्दलचा अपडेट तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्याच्या काळातले जर आपण पुढील 24 तासाचा अंदाज तुम्हाला सांगितला तर पुढील 24 तासामध्ये पाऊस होण्याची शक्यता कोणत्या भागामध्ये नेमकं असणार आहे, तर इकडे कोल्हापूरमधल्या कलज आणि इकडे सांगलीच्या भागामध्ये तेसागज आणि हे सगोला हा जो काही भाग आहे, या भागात पंढरपूरपर्यंत, विटापर्यंत काही ठिकाणी पाऊस होऊ शकते. सिंधुदुर्गमध्ये आपल्याला काही ठिकाणी पाऊस पाहायला भेटू शकते. राजापूरचा भाग असो किंवा चिपळूणचा भाग असो, साताऱ्याचा भाग असो, तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते. या भागात आपल्याला अशी शक्यता दिसत आहे. इकडे जर आपण सोलापूरचा भाग बघितला तर कामल्यापर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता या भागामध्ये असणार आहे. तुरळक ठिकाण असणार आहे, असं नाही की सर्वच भागामध्ये पाऊस असणार आहे. विटा, पंढरपूर या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता इथून आपल्याला दिसत आहे. तसंच आपण जर इकडे विदर्भाचा भाग बघितला तर विदर्भामध्ये पुढील 24 तासामध्ये कोणत्या भागात पाऊस होणार आहे या संदर्भातला तुम्हाला अपडेट दिला तर पुढील 24 तासामध्ये आपल्याला इकडे अमरावती, तसंच दरम्यान अकोलाचा हा जो काही थोडासा भाग आहे पाथूरपर्यंत आणि त्याला साठलेला वाशिमचा जो काही भाग आहे पुसदपर्यंत, तसंच इकडे यवतमाळचा आहे हा जो काही भाग आहे आणि चंद्रपूर आणि गडचिरोलीचा उत्तर भाग
या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते आणि भंडाऱ्यातील काही भाग पवनीपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते आणि नागपूरचा भाग बघितला तर रामटेक, तुमसड, काटोल, कडमेश्वर या भागात आज तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. असं नाही आहे की सर्वच भागामध्ये हा पाऊस पडणार आहे. तुरळक ठिकाणी अंदाजा आहे की तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते या भागामध्ये. आज आपल्याला बुलढाणा आणि जळगावतील पूर्वी भागामध्ये 1-2 ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. सर्क्युलेशन बनलेलं आहे या भागामध्ये, तर तुरळक ठिकाणी बुलढाणामध्ये इकडे आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते. दरम्यान लोणारचा भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते. दरम्यान खास करून दक्षिण भागामध्ये जास्त शक्यता आहे. उत्तर भागामध्ये मलकपूरच्या भागात कमी शक्यता दिसत आहे. आणि जर आपण इकडे जालन्यावर आलं आणि बीड आणि परभणीचा भाग बघितला, जालना, बीड आणि परभणीमध्ये नेमकी काय स्थिती असणार आहे, तर जालन्यामध्ये पातूरचा भागात तुरळक ठिकाणी होऊ शकते आणि इकडे गंगाखेड परभणीचा हा जो काही भाग आहे या भागात पर्ली या भागात तुरळक ठिकाणी जर की स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तर तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते. बाकी अन्यथा कोरडे वातावरण आपल्याला पाहायला इथे भेटू शकते. धाराशिव, लातूर आणि नांदेडच्या भागात आपल्याला तुरळक ठिकाणी जर की स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तर आपल्याला याही भागात पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. पण हा पाऊस सर्वत्र नाही पडणार आहे. एखादी ठिकाणी एखादी तालुक्यांमध्ये आपला पाऊस पडू शकते. तुळजापूरपासून तर इकडे उमरखेडच्या भागापर्यंत मुखेड, उदगीर या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते. बाकी पाऊस होण्याची शक्यता कमी आहे. उद्यापासून या भागात पाऊस थोडासा वाढताना आपल्याला दिसणार आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे वेदर सिस्टम काहीशा प्रमाणात स्ट्रॉंग होत आहेत आणि अशी शक्यता या भागात दिसत आहे. बाकी इकडे पुण्याच्या उत्तर भागामध्ये उष्णतेची लाट असणार आहे. जर आपण नंदुरबारपासून बघितलं तर नंदुरबारमध्ये इकडे आपल्याला जबरदस्त उष्णतेची लाट पाहायला भेटणार आहे. धुळे आणि इकडे नाशिकच्या भागामध्ये मनमाडच्या भागापर्यंत जबरदस्त उष्णतेची लाट असणार आहे. पालघर, ठाणे या भागात उष्णतेची लाट असणार आहे. पण होऊ शकते स्थानिक पातळीवर 1-2 ठिकाणी, जर की रूल आउट नाही करू शकत आपण, जर की स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तर होऊ शकते या भागात आपल्याला पाऊस पाहायला भेटो इकडे. कारण अरबी समुद्राकडून या भागामध्ये मॉइश्चर ॲड होत आहे आणि यामुळे होऊ शकते लोकलाइज्ड जे ढग आहेत ते फॉर्म होऊन ह्या भागात आपल्याला पाऊस पाहायला भेटो. बाकी इकडे रायगड, पुणे आणि त्याचा नगरचा दक्षिण भागामध्येही अशी परिस्थिती पाहायला भेटणार आहे. तुरळक ठिकाणी जर की झालं वातावरण 1-2 ठिकाणी तयार तर पाऊस होईल, अन्यथा कोरडे वातावरण पाहायला आपल्याला भेटणार आहे. एकंदरीतच राज्यामध्ये काही ठिकाणी पाऊस होणार आहे तर अनेक ठिकाणी उष्णतेची लाट पाहायला भेटणार आहे आणि तापमान आता येणाऱ्या दिवसामध्ये वाढताना दिसणार आहे. तर सध्याचा या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन आले असाल आणि तुमच्या मनात काही प्रश्न आले असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट करून या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता.